घराच्या अंगणात उभं राहिलं की समोर दिसणारं हे देवीचं मंदिर आणि जणू देवी मला सांगतीये की मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुझ्या सोबत आहे, तू बिलकुल घाबरू नकोस. आणि सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आईने बनवलेला हा बीटचा ज्यूस पिणं आणि मग काय नंतर सगळं आवरलं, फ्रेश झाले, नाश्ता झाला आणि मग नंतर बसले मी ही कादंबरी वाचायला. ही खूप मोठी कादंबरी आहे, त्याच्यामुळे एकदमच 100 किंवा 200 पेजेस तर आपण नाही वाचू शकत, पण हळूहळू मी प्रयत्न करते की मी ही संपवेल. जसा हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला आहे तशी कादंबरी वाचून झाली असते तर किती चांगलं झालं असतं, पण ती कादंबरी समजण्यासाठी ती मनातून वाचणं खरंच खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे मी त्याला खूप टाईम देऊन वाचते, कारण की मला एक एक प्रसंग त्या काळातला समजावा म्हणून. संध्याकाळी मस्तसा पाऊस पडला होता आणि आमचा पुष्पा आवाज दिले की लगेच पळत येतो. मग काय, चुलीवर तर नाही पण ओव्हनमध्ये भाजलेल्या पापड्या एन्जॉय केल्या आणि चहाशिवाय तर आपला दिवस पूर्णच होऊ शकत नाही. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूयात